जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 13वा. नामरूप. समास 3. उभारणी निरूपण नाम. श्रीराम समर्थ. ब्रह्मघन आणि पोकळ, आकाशाहून विशाळ, निर्मळ आणि निश्चळ, निर्विकारी. म्हणजे ब्रह्म हे घन, पोकळ भासणारे, आकाशाहून विशाल असे, निर्मळ, निश्चळ आणि निर्विकारी आहे. बघा, या दशकाच्या म्हणजे नामरूप दशकाच्या सुरुवातीच्या 2 समासांमधून सारासार विवेकाची भूमिका समजावून सांगितल्यानंतर समर्थ या समासाच्या माध्यमातून विश्वाच्या उभारणीची प्रक्रिया आपल्याला विशद करीत आहेत. आपल्या आजूबाजूला नजर फिरवल्यावर असं आपल्याला आढळून येतं की अवघं विश्व नामरूपाच्या अधीन आहे. जे जे आपल्या डोळ्यांना दिसतं त्या प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट असं नाम असतं, रूप असतं. म्हणजेच नामरूपाच्या पलीकडं असं या विश्वात काही नाहीच. तरीही या दृश्य विश्वाची उभारणी कशी झाली याची जिज्ञासा मनुष्याला असतेच. ज्या आत्मज्ञानी सत्पुरुषांनी हे विश्व भासमान आहे हे जाणलंय, पण आपल्याला ते नाम रूप यांनी युक्त आहे असं दिसतंय, अशा या विश्वाच्या उभारणीची नेमकी प्रक्रिया कशी असते याची उत्कंठा प्रत्येकालाच असते. त्यातूनच प्रत्येकजण आपापल्या परीनं विश्व उत्पत्तीचं रहस्य शोधू पाहतो. शास्त्रज्ञ विज्ञानाच्या मार्गानं, योगी मुनी अध्यात्माच्या मार्गानं विश्वनिर्मितीचं कोडं सोडवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत असतात. समर्थांसारखे संत विश्वनिर्मितीच्या नेमक्या प्रक्रियेला शोधून तिच्या मुळाशी जातात. तिच्याशी तदाकार होऊन सामान्यांना कळेल अशा रीतीनं ते गूढ रहस्य समजून देऊ लागतात. विश्व उत्पत्तीची प्रक्रिया समर्थ ज्ञान दशकापासून आपल्याला सांगत आलेले आहेत. विश्व निर्माणच झालेलं नाही अशी संतांची भूमिका असते, ती नीट समजावून घेतली पाहिजे. हे विश्व निर्माण झाले असं म्हणायचं असेल तर त्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता आहे. कुणीतरी कर्ता असला पाहिजे, त्यासाठी आवश्यक मूलद्रव्य किंवा कच्चा माल असलेला पाहिजे आणि कर्त्यानं त्या द्रव्यातून निर्मिती केलेली पाहिजे. एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी साधारणपणे हीच प्रक्रिया असते. तीच आपण विश्व उभारणीच्या बाबतीत लावून पाहू. आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी ही पंचतत्व कुणी निर्माण केली? या अवनीवर नाना प्रकारचे वृक्ष, वेली, फुलं, फळं, असंख्य जीव कुणी निर्माण केले? कशातून निर्माण केले? संतांनी एक साधं सूत्र आपल्यासमोर ठेवलेलं आहे. ते म्हणजे हे सर्व ईश्वरानं निर्माण केलेलं आहे. म्हणजेच कर्ता कोण? कर्ता ईश्वर होय. पंचमहाभूत म्हणजे कच्चा माल झाली. ईश्वरानं या पंचतत्वांचा काला करून ही सृष्टी निर्माण केली. हा सामान्य जनांचा तर्कवाद, अर्थात तो बरोबरही आहे. आता आपण त्याच्या पुढे थोडं जाऊया. ही सृष्टी पंचमहाभूतांपासून झाली. मग त्या पंचमहाभूतांना कोणी निर्माण केलं? अर्थातच ईश्वरानं, असं उत्तर येतं. म्हणजे इथंही कर्ता ईश्वरच. पुढचा प्रश्न, ही पंचतत्व बनली कशापासून? त्यासाठीचा कच्चा माल कोणता? या ठिकाणी मात्र मनुष्याची तर्कबुद्धी थंडावते. म्हणूनच या टप्प्यावर संतांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. विश्व उभारणीचं रहस्य सांगताना संत म्हणतात की हे विश्व मुळी निर्माणच झालेलं नाही. हा खरं तर आत्मप्रचितीचा भाग असल्यामुळं द्वैत भावनेत राहत असलेल्या सामान्य मनुष्याला संतांचं हे म्हणणं लगेच पचनी पडत नाही. दृश्याला आपण वेगळेपणानं बघत असल्यामुळं सृष्टीच्या निर्मितीचा कार्यकारण भाव फक्त तर्कबुद्धीनं लक्षात येत नाही.
ईश्वरानं जगत निर्माण केलेलं नसून ईश्वरच जगत झालेला आहे. ईश्वराशिवाय ब्रह्मांडात दुसरं काही नाहीच हे संत जाणून असतात. आपण मात्र विश्वातील वस्तूंना नाम रूपाचे बुरखे घातल्यानं त्या मायेच्या आवरणाखाली असलेलं एकच एक ईश्वर तत्व आपल्याला काही केल्या आकळत नाही. त्यामुळं आपल्यासारख्या आज्ञ जीवांना चराचरात भरून असलेलं परमतत्व कळावं या हेतूनं संत हे विश्व निर्माण झालंय असं मानतात. एका वेगळ्या दृष्टिकोनातून समर्थ आता या विश्वाच्या उभारणीचं विवेचन सांगू लागलेले आहेत. ते म्हणतायत, पहा समर्थ काय म्हणतायत की ब्रह्मघन आणि पोकळ, आकाशाहून विशाळ, निर्मळ आणि निश्चळ, निर्विकारी. म्हणजे ब्रह्मस्वरूप घन म्हणजे सगळीकडं अगदी गच्च भरून उरलेलं आहे. ते पोकळ आहे. आकाशाहून विशाल असणारं ब्रह्म निर्मळ, निश्चळ, निर्विकारी आहे. वेदांना ज्याचा पार लागला नाही ते परमस्वरूप मनुष्याच्या तर्कबुद्धीला कसं कळणार? त्यात दोन परस्पर विरोधी संकल्पना आल्या, घन आणि पोकळ. गच्च भरून असताना ते पोकळ कसं असू शकेल? आकाशापेक्षाही विशाळ ते कसं असू शकेल? अनंत आकाशाचा अल्पसाही ठाव मनुष्याला अजून लागलेला नाहीये. शिवाय आकाशाचं निर्मळत्व ते सोडून त्यातील मळप बघणारी ढगांबरोबर आकाशही हालतंय असं की काय अशी शंका घेणारी आपण मंडळी, सूर्य स्थिर आणि पृथ्वी त्याच्याभोवती फिरते असा शास्त्रज्ञांनी प्रथम दावा केला. तसं विधान करणं देखील त्या काळी धाडसाचं होतं, कारण त्या काळचे धर्मपंडित त्याला मान्यता देतीलच याची खात्री नव्हती. त्याचं मानणं असं होतं की ज्या अर्थी सूर्य उगवतो आणि मावळतो त्या अर्थी पृथ्वी स्थिर असून सूर्यच तिच्याभोवती फिरत असावा. म्हणजे जणू पृथ्वीसारखाच अहंकार देखील किती जड असतो याची कल्पना यावी. आजची परिस्थिती कदाचित वेगळी असेल, पण अहंकाराचं जडत्व काही केल्या कमी झालेलं नाही आहे हे खरंच. त्यामुळं विश्वव्याप्त ब्रह्म निश्चळ निर्विकारी आहे हे मानवी तर्कबुद्धीला पटतच नाही. बरं, ते ब्रह्मस्वरूप विकारहीन कसं असू शकेल हा आपला पुढचा प्रश्न. दृश्यातील कोणत्याही गोष्टीला विकार आहेच. साधं फूल घेतलं तर त्याला रंग, गंध, नाम आदी विकार आहेत, पण सगळीकडे भरून असलेल्या परब्रह्माला विकार नाहीत. हे कसं? समर्थ सांगतात, ब्रह्मस्वरूप हे एकच एक आहे, सर्वव्याप्त आहे. मनुष्य त्याच्या चर्मचक्षूंद्वारे हे दृश्य विश्व वेगळेपणानं बघत असतो. प्रत्येक वस्तू प्राण्यांवर तो नाम रूपाच्या उपाधी लावतो. म्हणून सर्वांच्या ठाई वसत असलेला परमात्मा त्याला जाणवत नाही. त्यासाठी समर्थ या दृश्य विश्वाचा जनक कसा आहे, सृष्टी कशी उभारली गेली हे समजण्यासाठी आपली एक विशिष्ट भूमिका तयार करण्याच्या दृष्टीनं पुढे सांगतात. ऐसेची असता कित्येक काळ, तेथे आरंभला भूगोळ, तया भूगोळाचे मूळ सावधायका. म्हणजे असे ते असता दीर्घकाळ लोटला आणि मग या भूगोलाच्या निर्मितीचा आरंभ झाला. त्या भूगोलाचे मूळ काय आहे ते सावधपणे ऐका. बघा, या अगोदर आपण युगांच्या कालावधींचा अभ्यास केलेलाच आहे. परब्रह्माला मात्र अशा कालगणनेचं कुठलंही बंधन नसतं, कारण त्याला उत्पत्ती, स्थिती, लय या अवस्था नाहीतच. ते केवळ आहे अशाच स्थितीत असतं. काळाच्या उगमबिंदूंच्याही आधीपासून ते आहे आणि काळ संपल्यावरही ते शिल्लक राहणार आहे. असं हे सनातन परब्रह्म आहे. बराच काळ लोटल्यानंतर एकोहम बहुश्याम या परमात्म्याच्या सत्य संकल्पनेला अनुसरून विश्वनिर्मितीला सुरुवात झाली असं म्हणतात. आपल्या तर्कवादाला
एक प्रकारचं आव्हान मिळाल्यासारखं होतं, ज्याच्यात विकार नाही, ज्याच्याकडं कर्तुंभाव नाही, ज्याचं निश्चळत्व भंगण्याची शक्यता नाही. अशा परमतत्वामध्ये भूगोळ निर्माण झालाच कसा? इथं मानवी तर्कवाद भांबावतो, त्याची बुद्धी काम करेनाशी होते. संत त्यांच्या आत्मज्ञानाच्या आधारावर या भूगोळाची रचना कशी झाली ते सांगतात. समर्थांनी या सृष्टी उभारणीचं प्रचितीयुक्त असं जे निवेदन केलेलं आहे ते आता सावध चित्तानं समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. ईश्वर सर्वत्र व्यापून उरला आहे. हे विश्व म्हणजे जणू त्याचं शरीरच आहे. संत ते जाणून असतात, परंतु मायेच्या आवरणाखाली असलेला सामान्य जीव नाम रूपाच्या अधीन राहूनच प्रत्येक गोष्ट जाणत असतो. बाह्यांगानं उपाधीमुळं तो द्वैतात गुरफटतो. त्यामुळं विश्वव्याप्त भगवंताला जाणण्यामध्ये त्याची तर्कबुद्धी कमी पडते. म्हणून त्याला उमजेल, कळेल अशा रीतीनं संत विश्वाच्या उभारणीची प्रक्रिया सांगत आले आहेत, ज्यात कार्यकारणभाव नाही, कर्तुंभाव नाही. अशा निश्चळ परमतत्वात, परब्रह्मात विश्व निर्माण झालं कसं? या प्रश्नाच्या उत्तरादाखल समर्थ पुढे सांगतात. परब्रह्म असता निश्चळ, ते संकल्प उठिला चंचळ, तयास बोली जे केवळ, आदि नारायण. म्हणजे असे ते परब्रह्म निश्चळ असताना ते बहुश्याम हा चंचळ संकल्प उठला, त्यालाच केवळ आदि नारायण म्हणतात. पहा, संकल्पामध्ये ऊर्जा सामावलेली असते, सामर्थ्य एकवटलेलं असतं. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत दैदिप्यमान कामगिरी करणारे अनेक जण आपल्या अवतीभोवती असतातच. हालाकीची परिस्थिती असताना एखादी माऊली केवळ दृढ संकल्पाच्या जोरावर तिच्या मुलांना शिकवते आणि ती मुलं पुढं सुखाचे दिवस त्या माऊलीला दाखवतात. अशी प्रेरक उदाहरणं आपल्याला समाजात दिसतात. मनातील असा दृढ संकल्प सिद्धीस जावा म्हणून सृष्टीतील ऊर्जा ही सहाय्यभूत होते. जसं राज्याच्या प्रत्येक कामात राज्यप्रमुख सहभागी होऊ शकत नाही, पण त्याच्या नावानं, त्याच्या सत्तेनं सर्व कामं चालतात, तसं निश्चळ परब्रह्माच्या केवळ संकल्पानं सृष्टीत हालचाल घडू लागते. मग परमात्म्याचं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं स्वरूप अर्थात अंतरात्मा आपल्याला पाहायला मिळतो. एकोहम बहुश्याम हा संकल्प सत्यात उतरवण्याकरता परब्रह्मच अंतरात्म्याच्या मदतीनं नानाविध नाम रूपात साकार होतं. सामान्य मनुष्य छोटे छोटे संकल्प करून ते जर सिद्धीस नेऊ शकत असेल, तर साक्षात परब्रह्माच्या संकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी शक्ती, सिद्धींचा दाता असलेला ईश्वर अंतरात्मा न धावून जाईल तर नवलच. परमात्म्याच्या संकल्पसिद्धीसाठी लागणारी शक्ती म्हणजे मूळ माया, ती या परमवस्तूंवर आच्छादन आणते. सूर्याच्या आड ढग असल्यामुळं काही काळ अंधारल्यासारखं होतं, पण सूर्यावर त्या ढगांचा काहीच परिणाम होत नसतो. तसं संकल्पपूर्तीसाठी मूळ माया परब्रह्मावर आवरण घालते, पण त्यामुळं परब्रह्मावर त्याचा काहीच परिणाम होत नसतो. ते जसं होतं तसंच निश्चळ निर्विकार असतं. सत्य संकल्पाची जाणीव अर्थात मूळ माया एका पडद्याप्रमाणे परब्रह्म आणि जीव यांच्यामध्ये असते. म्हणजेच आपण सामान्यजण मायेच्या अखत्यारीत वावरत असल्यामुळं मूळ एकच एक असणारं ब्रह्मस्वरूप आपल्याला दिसत नाही. त्याचा सत्य संकल्प आपल्याला नीट कळत नाही. ईश्वरीय संकल्पाला सत्य संकल्प का म्हणायचं? संकल्पाचे प्रामुख्यानं दोन प्रकार असतात.
सकाम आणि निष्काम. दृश्यातील घडामोडी मनाजोग्या घडाव्यात, म्हणजेच नोकरी लागावी, मुलं बाळं व्हावं, खटल्याचा निकाल आपल्या बाजूनं लागावा, आजारपणातून बरं व्हावं, अशा अनेक कारणांसाठी आपण संकल्प नवस वगैरे करतो. अर्थात अशा संकल्पांना मर्यादा असतात. त्यातील यशापयश हे प्रयत्न, प्रारब्ध, चिकाटी, इच्छाशक्ती, गुरुकृपा यांवर अवलंबून असतं. असे संकल्प हे काहीतरी प्राप्त करण्याच्या हेतूनं फलाशेनं केले जातात. हे सकाम संकल्प होत. या उलट निष्काम संकल्पांमध्ये परताव्याची अपेक्षाच नसते. सर्वांचं कल्याण व्हावं असा उदात्त हेतू त्यामागं असतो. ते सत्य संकल्प होत. पुष्कळ लोक यावीत, भरपूर नामस्मरण करावं आणि खूप अन्नदान व्हावं हे सद्गुरूंना अगदी मनापासून आवडे. हा त्यांचा सत्य संकल्पच होय. कारण यातून त्यांना स्वतःसाठी काहीच नको होतं. उलट आलेल्या प्रत्येकाला पोटभर जेवायला घालून त्याच्याकडून नामस्मरण करून घेत त्याला भगवंत सन्मुख करणं हाच त्यांचा हेतू आहे. असा वासनारहित संकल्प म्हणजे सत्य संकल्प. सद्गुरू म्हणायचे, मी रामाला सांगितलं आणि त्यानं माझं ऐकलं नाही असं कधीच झालं नाही. कारण जेव्हा संत महात्मे जनकल्याणाचे संकल्प करतात तेव्हा ते पूर्ण करण्याची जबाबदारी भगवंतावर येते. ज्याप्रमाणे अंतरात्मा ब्रह्माचा सत्य संकल्प पूर्णत्वास नेत असतो, त्याचप्रमाणे तो संतांचा सत्य संकल्पही सिद्धीस नेत असतो. परब्रह्मात जरी संकल्प उठला असला तरी तो आहे चंचळच. त्या संकल्पाला उत्पत्ती, स्थिती, लय या स्थिती लागू होतात. दृश्यातील गोष्टींना काल मर्यादा आहे, त्या काळाच्या अधीन आहेत. त्यामुळं परब्रह्माचा हा सत्य संकल्प कल्पांतापर्यंत चालू शकतो, पण त्यानंतर मात्र त्याला पूर्ण विराम मिळतो. संतांचा विश्वकल्याणाच्या हेतूनं केलेला संकल्पही दीर्घकाळापर्यंत चालू राहतो. परब्रह्मानं विश्वनिर्मितीचा संकल्प केला न केला तोच त्याला ऊर्जा पुरवण्यासाठी मूळ माया अवतरली. मूळ मायेलाच समर्थ मूळ पुरुष आदिनारायण असं संबोधतात. आदिनारायण म्हणजे ईश्वराचं सगळ्यात पहिलं नाव होय. यालाच आरंभबिंदू, उगमबिंदू म्हणता येईल. जसं मूल जोपर्यंत जन्माला येत नाही तोपर्यंत त्याचं नामकरण करत नाहीत, तसं परब्रह्म जोपर्यंत निश्चळ, निराकार, निर्गुण आहे तोपर्यंत त्याला नाम रूपाच्या आधारे संबोधता येत नाही. नामकरण करायचं म्हटलं तर तो कुणीतरी वेगळा असायला हवा. या विश्वाची उभारणी करण्याचा संकल्प ज्यानं केला त्या उगमाला, मूळ प्रकृती व मूळ पुरुषाच्या मिश्रणाला, शुद्ध जाणिवेला, अंतरात्म्याला आदिनारायण असं नामाभिधान मिळालं. समर्थ असं म्हणतात. समर्थ पुढे सांगतात, मूळ माया जगदेश्वर, त्यासीच म्हणजे षडगुणेश्वर. अष्टधा प्रकृतीचा विचार ते पहा. म्हणजे यालाच मूळ माया, जगदीश्वर, षडगुणेश्वर म्हणतात. तेथे अष्टधा प्रकृती अशी उत्पन्न झाली. तो विचार आता पहा. बघा, मूळ पुरुष, जगदीश्वर, षडगुणेश्वर, आदिनारायण ही मूळ मायेचीच नावं आहेत. ज्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते, संकल्पशक्ती असते. राम जन्माची कहाणी सांगताना तुलसीदास म्हणतात, विप्रधेनु सूरसंत लीत लिन्ह मनुज अवतार, निज इच्छा निर्मित तनु माया गुणगोपार. भगवंत, ब्राह्मण, गाय, देव आणि संत
यांच्यासाठी मनुष्य अवतार घेतात. त्याचं दिव्य शरीर स्वेच्छेनंच बनलेलं असतं. कर्मबंधनामुळं किंवा त्रिगुणांनी ते बनलेलं नसतं. म्हणजेच भगवंताच्या इच्छेनंच निर्माण झालेली ही सारी रूपं आहेत. परब्रह्माला स्वतःला अनेक रूपात बघायचं होतं. या त्याच्या इच्छापूर्तीसाठी प्रकृती अनंत रूपांनी नटली. एखादा खास पदार्थ करायचा असल्यास गृहिणी जसं त्याला लागणारं सर्व साहित्य अगोदरच योजून मांडून ठेवते, तसंच परब्रह्माचा एकोहम बहुश्याम हा संकल्प साकार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व शक्ती त्या संकल्पातच सूक्ष्मामध्ये असतात. त्यात पंचतत्व आणि त्रिगुण यांनी मिळून बनणाऱ्या अष्टधा प्रकृतीचाही विचार समाविष्ट आहे. पुरोहित एखाद्या पूजेचा संकल्प आपल्याकडून सोडवतात. त्यात जसं त्या विधीचं फळ समाविष्ट असतं, तसंच विश्वात्म्याच्या अंतरंगातील संकल्पामध्ये तो पूर्ण करण्याच्या दृष्टीनं लागणाऱ्या ऊर्जेचा स्रोत देखील सामावलेला असतो. त्यातून विश्व उभारणीची प्रक्रिया कशी सुरू होते ते आपण पुढे पाहणार आहोत. परब्रह्माच्या अंतरंगात उठलेल्या सत्य संकल्पाला पूर्णत्वास नेणाऱ्या त्याच्या निज शक्तीचं म्हणजेच मूळ मायेचं कौतुक आपण अभ्यासत आहोत. मूळ माया म्हणजेच अंतरात्मा, आदिनारायण तोच विश्वाचा कर्ता आहे. ब्रह्मस्वरूपाच्या संकल्पाचा तो विस्तार आहे. एकच एक परब्रह्म विश्वातील प्रत्येक गोष्टीतून डोकावत आहे. मात्र मायेच्या आवरणाखाली असल्यामुळं आपल्या द्वैत दृष्टीला ते एकच एक परमतत्व जाणवत नाही. आपण त्याला नाम रूपाच्या मदतीनं ओळखतो. म्हणूनच समर्थ या समासातून ब्रह्मतत्वाची एकच एक असणारी अवस्था विशद करताना सांगतायत की सत्य संकल्पावेळी मूळ माया अष्टधा प्रकृतीचा विचार सूक्ष्मत्वानं घेऊनच आलेली आहे. सत्य संकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारा आराखडा त्याच्याकडे तयारच होता. त्यानुसार विश्वाची उभारणी कशी होत गेली ते आपण बघूया. ऊर्जेमध्ये कार्य घडवून आणण्याची अफाट क्षमता असते. ती सतत प्रवाही असते. ऊर्जा ही एका प्रवाहातून दुसऱ्यात रूपांतरित होत असते. ती कधीच नष्ट होत नाही. विश्व उभारणीची प्रक्रिया समजून घेताना या बाबी ध्यानात घेणं आवश्यक ठरतं. आता सारासार विवेकानं थोडा विचार करूया. नाम रूपाच्या आधारे आपण ओळखत असलेली पंचमहाभूतं वेगवेगळी न निर्माण होता एकातून एक तयार होत गेली आहेत. या सगळ्यांचा मूळ बिंदू आहे परब्रह्माचा सत्य संकल्प. ज्यावेळी हा संकल्प स्फुरला त्यावेळी मूळ माया तिथं उभी ठाकली. ती शक्तिरूप असल्यानं तिची ऊर्जा प्रवाहित होऊ लागली, म्हणजेच ती कामाला लागली. यातील पहिला टप्पा म्हणजे एलीकडे गुणशोभिनी तेथे जन्म घेतला त्रिगुणी. मूळ ओंकाराची मांडणी तेथून जाणावी. म्हणजे या मूळ मायेतूनच गुणक्षोभिनी माया उत्पन्न झाली. तिच्यापासूनच त्रिगुणांचा जन्म झाला. त्रिगुणांनी जन्म घेतला. मूळ ओंकार तेथूनच उत्पन्न झाला. बघा, एखाद्या चित्रकारानं रेखाटलेल्या चित्रात रंग भरल्यानंतर जसा त्याला उठाव येतो, तसं या सृष्टीत व्यापलेल्या भगवंताची अनंत रूपं सर्वांग सुंदर दिसावीत म्हणून मूळ माया त्यात रंग भरू लागते. ते रंग म्हणजेच त्रिगुण होत. गुणक्षोभिनी त्रिगुणांची जन्मदात्री आहे. सृष्टीतील प्रत्येक घटक या त्रिगुणांनी रंगलेला आहे. स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहा.
दुसऱ्याचं भलं व्हावं असं क्षणभर का होईना पण आपल्या मनात येतच. म्हणजे अल्पसा सत्वगुण आपल्याकडे आहे, मलाच सुख मिळावं, मन आनंदी असावं, ही नेहमीचीच आपली भावना असते. याचाच अर्थ रजोगुण आपल्यामध्ये अधिक प्रमाणात आहे. मनाविरुद्ध जरा काही झालं की आपण लगेचच अस्वस्थ होतो, आपल्याला राग येतो. ते आपल्यामध्ये तमोगुणही जास्त असल्याचं निदर्शक आहे. सारांश म्हणजे परिस्थितीनुसार मनुष्य त्रिगुणांचा वापर करत असतो. त्याची बुद्धी कधी सात्विक तर कधी राजसी तर बऱ्याच वेळा तामसी विचारांनी भरलेली असते. त्यामुळं मनुष्याला ही सृष्टी देखील त्रिगुणात्मक दिसते. या त्रिगुणांच्या अग्रभागी ओंकाराची मांडणी होते. समर्थ पुढे सांगू लागतात, अकार उकार मकार तिन्ही मिळून ओंकार, पुढे पंचभूतांचा विस्तारला. म्हणजे आकार उकार मकार तिन्ही मिळून ओंकार झाला. यानंतर पंचभूतांचा प्रचंड विस्तार झाला. याचाच अर्थ आकार उकार आणि मकार मिळून ओंकार होतो व तिथून पंचभूतांचा विस्तार होऊ लागतो. अष्टधा प्रकृतीचा हा दुसरा टप्पा आहे. या पंचभूतांना आपण आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी या नावांनी ओळखतो. वास्तविक ही पंचतत्व देखील सूक्ष्म रूपानं सत्य संकल्पातच सामावलेली असतात. ती ज्या ओंकारातून विस्तारतात तो ओंकार म्हणजेच नाम होय. नामात पंचतत्व कशी समाविष्ट असतात ते पाहूया. नाम मनाला आधार देतं, धीर देतं. हे नामातील पृथ्वीतत्व. नामस्मरणानं मन निवतं म्हणजे समाधान पावतं. हे त्यातील जलतत्व. नाम मनातील वासना दोष जाळून टाकतं. हे त्यातील अग्नितत्व होय. नाम अंतरंगात सद्भावना उत्पन्न करतं, सत्कर्मांना बळ पुरवतं. हे त्यातील वायुतत्व होय. नामानं मन उन्नत होतं, वृत्ती व्यापक बनते. हे त्यातील आकाशतत्व होय. असं हे नाम हा ओंकार सूक्ष्म जाणिवेचा पंचमहाभूतांचा आरंभ होय. ही पंचतत्व मूळ मायेच्या ऊर्जेच्या मदतीनं दृश्याच्या दिशेनं धावू लागतात. मातेच्या उदरामध्ये एका थेंबापासून गर्भ वाढीला लागतो. दिवसागणिक वाढत जाऊन त्याचे अवयव विकसित होतात आणि यथावकाश मूल जन्माला येतं. ते लहानाचं मोठं होतं, तारुण्यात प्रवेश करतं. रूप गुणाचा विचार केल्यास त्याच्यात नित्य स्थित्यंतर घडत असतं. याच रीतीनं एका लहान बीजापासून मोठा वृक्ष तयार होतो. त्यानुसार सूक्ष्म अशा ओंकारातून विशाल अशा पंचमहाभूतांचा विकास होऊ लागतो. तोही मोठा विस्मयकारक असतो. ही पाचही तत्व एकमेकात मिसळलेली आहेत. जणू त्यांचा गोपाळकाला झालेला आहे. ओंकारामध्येही ती अतिसंलग्न असतात. आपल्या देहात पंचभूतांशिवाय दुसरं काहीच नाही. हाड मांस हे पृथ्वीतत्व, रक्त वीर्य हे जलतत्व, अन्न पचवणारा जठराग्नी हे अग्नितत्व, चैतन्य देणारं प्राणशक्ती देणारं वायुतत्व, आकुंचन प्रसारण पावण्यासाठी असलेली पोकळी हे आकाशतत्व. जशी ही पंचतत्व आपल्या शरीरात गुण्यागोविंदानं नांदत असतात तशीच ती ब्रह्मांडातही नांदत असतात. पंचमहाभूतांची निर्मिती जशी एकातून एक अशा पद्धतीनं होते तशीच ही तत्व एकमेकांना पोटात घेऊन असतात. पुढील ओव्यांमधून आपल्याला हे सहज ध्यानात येऊ शकतं. आकाश म्हणजे ते अंतरात्म्यासी, तयापासून जन्म वायोसी, वायोपासून तेजासी जन्म झाला. म्हणजे अंतरात्म्यालाच आकाश म्हणतात. त्यापासून वायूचा जन्म झाला. वायूपासून तेज उत्पन्न झाले. वायूचा कातरा घसवटे,
तेने उष्णे वनी पेटे, सूर्यबिंब ते प्रगटे तये ठाई. म्हणजे वायूमध्ये घर्षण होऊन उष्ण अग्नी प्रकट झाला, त्यातून सूर्यबिंब प्रकट झाले. वारा वाजतो शीतळ, तेथे निर्माण झाले जळ, ते जळ आळोन भूगोळ निर्माण झाला. म्हणजे नंतर थंड वारा वाहू लागला, त्या ठिकाणी जल निर्माण झाले, ते जळ आळून भूगोल म्हणजेच पृथ्वी निर्माण झाली. पहा, आकाशाच्या पोटात वायू असतो. प्रभू रामांच्या हृदयात जसा हनुमंत, तसं आकाशामध्ये वायू. रामाशिवाय हनुमंत कोण हे कळणार नाही. तसंच आकाशाशिवाय वायूला स्थान नाही. ब्रह्माचा सत्य संकल्प पूर्ण होण्यासाठी आकाश वायूला धारण करतं. वायू म्हणजेच ऊर्जा, ती चंचल आहे, प्रवाहित आहे. एकमेकांसमोर वाहणारे वायूचे दोन प्रवाह घासले जातात आणि त्या घर्षणातून अग्नी निर्माण होतो. म्हणजेच वायूतून तेज निर्माण झालं. थंड वाऱ्यापासून जलतत्व निर्माण होतं. अग्नीच्या पोटीही जल शीतलता असते. ती कशी, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. अग्नी प्रवेश करताना सीता माऊलीनं प्रार्थना केली होती की माझ्या मनात प्रभूंशिवाय इतर कोणतीही वासना असेल तर मला बेचिराग कर, आणि तसं नसेल तर तू चंदना समान शीतल होऊन माझी रक्षा कर. सीतेच्या अनन्यतेचा, पतिव्रत्याचा मान राखण्यासाठी प्रत्यक्ष अग्नी शीतल झाला. मग परब्रह्माच्या संकल्पपूर्तीसाठी तो शीतल का बरं होणार नाही. पुढं हे जलतत्व थिजून पृथ्वी तयार होते, थंड होऊन पृथ्वी तयार होते. आकाश आणि पृथ्वी या तत्वात फारशी हालचाल होताना दिसत नाही, पण वायू, अग्नी आणि जल या तत्वात मात्र ती दिसून येते. अग्नीमुळं जल तापून त्याची वाफ होते, ते ढग आकाशात जमतात, वायू त्यांना सर्व दूर पोहोचवतो आणि त्या मेघांतून होणाऱ्या जलवर्षावानं वसुंधरा न्हाऊन निघते. असं त्या तीन तत्वात नित्य स्थित्यंतर होताना आढळून येतं. पृथ्वीच्या पोटात कोट्यावधी बीजे असतात. पाण्यामुळं ती अंकुरतात, वाढतात. त्यातून विविध प्रकारे वृक्ष, पानं, फुलं, फळं, अन्नधान्य तयार होऊन त्याद्वारे जीव प्राण्यांचं, मनुष्याचं भरण पोषण होतं. एका जीवाच्या प्रतिपालनासाठी, सजीव सृष्टीच्या चलनवलनासाठी परब्रह्म स्वरूपाला मूळ मायेच्या मदतीनं किती टप्पे पार करावे लागतात, किती कष्ट घ्यावे लागतात, हे आपल्याला आत्ता पाहिलेल्या विवेचनावरून ध्यानात येईल. त्याची आपल्यावरील ही करुणा समजून घेण्यासाठी त्याच्या आपल्यावरील अनंत उपकारांची अल्पशी जाणीव म्हणून तरी किमान त्याची भक्ती करायला नको का. उपासनेतून त्याला धन्यवाद तरी म्हणायला नको का. अन्यथा जिथं पुढच्या क्षणाची शाश्वती नाही, तिथं हा देह केव्हा पालापाचोळ्यासारखा उडून जाईल ते कळणार देखील नाही. तसं होऊ नये म्हणून समर्थांसारखे संत विश्व उभारणीचं रहस्य समजून देत आपल्याला भगवंत सन्मुख करण्याचा प्रयत्न करतात आणि ते करत राहत असतात. निश्चळ, निर्मळ, निर्विकारी अशा शब्दात परब्रह्माचं वर्णन जरी करता येत असलं तरी त्या शब्दांतील गुह्य सामान्य मनुष्याला कळू शकत नाही. ते परमतत्व मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांच्या पलीकडचं आहे. हे विश्व म्हणजे एकच एक असणाऱ्या ब्रह्मस्वरूपावरील आवरण होय. पण मानवी बुद्धी विश्व उत्पत्तीचं रहस्य तर्काच्या आधारे जाणू पाहते. सत्यापासून न ढळता
त्याच्या तर्काला पटेल अशा बेतानं समर्थांसारखे संत विश्व उभारणीचं गूढ उकलताना दिसतात. परब्रह्माचा सत्यसंकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं त्याची निजशक्ती मूळ माया कशी एकवटते आणि तिच्या मदतीनं परब्रह्म अनंत रूप कसं धारण करतं हे आपण पाहिलेलंच आहे. नाम रूपाच्या आधारे साकार झालेल्या प्रत्येक वस्तूत परमात्मा भरून आहे. तो आपल्याशी संवाद करतो. विश्वातील यच्छयावत घडामोडींचं कर्तृत्व अंतरात्म्याच्या रूपात स्वतःकडे घेतो. याचंही विवेचन आपण समजून घेतलं. हेच संक्षेपानं असं म्हणता येईल की सत्यसंकल्प पुढे मूळ माया, पुढे गुणमाया, पुढे त्रिगुण, एकातून दुसरं असा पंचमहाभूतांचा विकास, पुढे पाण्यातून अंडज, जारज, स्वेदज, उद्वीज असे 4 प्रकारचे जीव असणाऱ्या सृष्टीची निर्मिती होते. पाणी, जमीन, वायू या तत्वांच्या साह्यानं निर्माण झालेल्या अन्नावर मनुष्यासह सर्वच प्राणीमात्रांचं भरण पोषण होतं. परब्रह्माचा कारुण्य प्रवाहच वाहत वाहत अगदी शेवटच्या जीवापर्यंत येतो असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. म्हणजेच आपल्याला जगवण्यासाठी भगवंताला किती मोठा खटाटोप करावा लागतो हे यावरून ध्यानात येतं. असं असताना मनुष्य भगवंताविषयी किंवा भगवंताप्रती मनोभावे कृतज्ञता व्यक्त करतो का? तर नाही. मनुष्य ब्रह्माच्या सत्य संकल्पास विसरला आणि स्वतःला जीव मानू लागला. सृष्टीतील भोगांचा तो भोक्ता बनू लागला. आसक्तीतून, ममत्वातून तो संग्रह करू लागला. नश्वर गोष्टींना माझं माझं म्हणत त्यानं ईश्वराशी नातंच तोडलं. जसं एखाद्या माऊलीनं जीवाचं रान करून पोटच्या मुलाला शिकवून मोठं करावं आणि पैसा हाती खेळू लागलेल्या त्याच मुलानं आईला विसरून जावं, तसं आपण भगवंताच्या करुणेला साफ विसरून गेलो आहोत. ईश्वरानं मोठ्या प्रेमानं आपल्याला या सृष्टीत आणलेलं आहे, पण अहंतेपोटी मी जीव असं वेगळं अस्तित्व आपण प्रस्थापित केलेलं आहे आणि तिथूनच द्वैत पसारा सुरू झाला. त्यामुळं समर्थांनी सांगितलेला हा विश्व उभारणीचा अनुक्रम नीट समजून घ्यायला हवा. दास बोधासारखा अद्वैत ग्रंथ आणि एखादं कादंबरीसारखं पुस्तक यात फरक आहे. कादंबरी मनोरंजन करणारी असते, मन मोहून टाकणारी, भ्रम वाढवणारी, शाश्वत तत्वापासून दूर नेणारे असू शकते. तर अद्वैत ग्रंथ समग्र जीवनाचं दर्शन घडवतो, सत्याचा प्रत्यय आणून देतो, ईश्वराच्या स्वरूपाची प्रचिती मिळवून देतो. तथापि शाश्वताची प्रचिती आली नसेल, परमसत्यापासून आपण लांबच असलो तर अद्वैत ग्रंथाचं नुसतं वाचन करणं, तो मुखोद्गत करणं म्हणजे तोंडपाठ करणं, एखादी कादंबरी किंवा कथासंग्रह वाचल्याप्रमाणेच आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. सर्व संतांचं सांगणं एकच आहे. ते म्हणतात, आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही ते खरं मानू नका, ग्रंथात लिहिलंय म्हणून ते योग्य असं समजू नका. तर सद्गुरू वचनांचा आधार घेऊन जे तुमच्या प्रचितीस येईल तेच तुम्ही सत्य माना, तेच स्वीकारा. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती संगमातूनच आत्मज्ञान प्राप्त होतं. केवळ ग्रंथ वाचून किंवा गुरुबोध श्रवण करून आत्मज्ञान मिळवता येत नाही. जोपर्यंत प्रचिती जीवाला स्पर्शत नाही, त्याला आत्मज्योतीनं प्रकाशित करत नाही, तोपर्यंत त्याचं ज्ञान हे परोक्ष ज्ञानच राहतं. हे सर्वांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. विश्व उभारणीची ही तपशीलवार प्रक्रिया समर्थांनी स्वानुभूतीनं जाणलेली आहे.
त्याची प्रचिती घेतलेली आहे, म्हणूनच ते सांगतात, ते पुढे सांगतात, त्या भूगोलाचे पोटी अनंत बीजाची या कोटी, पृथ्वी पाण्या होता भेटी अंकुर निगती. म्हणजे त्या भूगोलाच्या पोटामध्ये नाना प्रकारची अनंत बीजे निर्माण झाली आणि पृथ्वी आणि पाण्याचा संगमातून यांच्या मदतीनं त्या बीजातून अंकुर निघाले. पृथ्वी वल्ली नाना रंग, पत्रे पुष्पांचे तरंग, नाना स्वाद ते मग फळे झाली. म्हणजे पृथ्वीवर नाना रंगांच्या नाना वेली, पाने, फुले यांची निर्मिती झाली. मग अनेक प्रकारची चव असलेली अनेक फळे उत्पन्न झाली. पत्रे पुष्पे फळे मुळे, नाना वर्ण नाना रसाळे, नाना धान्ये अन्य केवळे तेथून झाली. म्हणजे पाने, फुले, फळे, मुळे नाना वर्णांची, नाना प्रकारच्या रसांनी युक्त अशी नाना अन्नधान्ये वगैरे सर्व पृथ्वी आणि जलाच्या संयोगानेच निर्माण झालेली आहेत. अन्नापासून झाले रेत, रेतापासून प्राणी निपजत, ऐसी हे रोकडी प्रचित उत्पत्तीची. म्हणजे अन्नापासून वीर्य झाले आणि त्यापासून प्राणी उत्पन्न झाले. या प्रकारे या उत्पत्तीची रोकडी प्रचिती सर्वांना येते. अंडज, जारज, श्वेतज, उद्विज, पृथ्वी पाणी सकळांचे बीज, ऐसे हे नवल चोज सृष्टी रचनेचे. म्हणजे अंड, जारज, स्वेदज आणि उद्विज या सर्वांची उत्पत्ती पृथ्वी आणि जलतत्वामुळे झाली. हे या सृष्टी रचनेचे मोठे नवल आहे. चारी खानी चारी वाणी, 84 लक्ष जीवयोनी, निर्माण झाले लोक तिनी, पिंड ब्रह्मांड. म्हणजे 4 खाणी, 4 वाणी, 84 लक्ष जीवयोनी, तसेच पिंड आणि ब्रह्मांड, तसेच तिन्ही लोक यांची याप्रमाणे उत्पत्ती झाली. मुळी अष्टधा प्रकृती, अवघे पाण्यापासून जन्मती, पाणी नसता मस्ती सकळ प्राणी. म्हणजे मूळची ही अष्टधा प्रकृती, सर्व प्राणी पाण्यापासून जन्मतात. पाणी नसेल तर कोणीही जिवंत राहू शकणार नाही. नवे अनुमानाचे बोलणे, याचा बरा प्रत्यय घेणे, वेदशास्त्रे पुराणे प्रत्यय घ्यावी. म्हणजे हे बोलणे अनुमानाचे नाही, याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहावा. वेदशास्त्र पुराणे ही अनुभवाने जाणून घ्यावी. जे आपल्या प्रत्ययायेना ते अनुमानिक घ्यावे ना, प्रत्ययाविन सकळ जना व्यवसाय नाही. म्हणजे जे आपल्या अनुभवाला येत नसेल अशा काल्पनिक गोष्टींचा कधी स्वीकार करू नये. अनुभवाशिवाय सर्व लोकांना प्रपंचात अथवा परमार्थातही दुसरा आधार नाही. बघा, जोपर्यंत एखादं मत, सिद्धांत आपल्या प्रत्ययाला येत नाही तोपर्यंत तो स्वीकारू नये. वेद, शास्त्र मुखोद्गत आहेत, म्हणजे तोंडपाठ आहेत, अशा भ्रमात राहण्यापेक्षा त्यांची अनुभूती येणं हे केव्हाही श्रेयस्कर असतं. शास्त्र ग्रंथातील शब्दांना आपण जाणलंय का, त्यात दडलेल्या लक्षांशाला अर्थातच आत्मारामाला जाणलंय का, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं विश्व उभारणी संदर्भात आत्तापर्यंत समर्थांनी जे जे सांगितलेलं आहे ते सर्व त्यांच्या अनुभवाचं आहे, नाही की त्यांच्या अनुमानाचं आहे. गर्भातल्या अर्भकाला काय पीडा होत असतात हे ज्या समर्थांनी प्रत्यक्ष त्याच्याशी बोलून ते अनुभवून आपल्याला स्वगुण परीक्षेमध्ये सांगितलेलं आहे, तेच समर्थ विश्व उभारणीचं रहस्य केवळ अनुमानाच्या आधारे कसं बरं सांगतील. समर्थांचे हे रोकड्या प्रचितीचे बोल असल्यामुळं ते ऐकणाऱ्याच्या, वाचणाऱ्याच्या मनाला थेट भिडतात आणि अंतर्मुख करतात. दासबोधाच्या प्रत्येक दशकाची समर्थांनी
एक विशिष्ट अशी भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्या सर्व भूमिका समर्थ प्रथम स्वतः जगले आणि मग अनुभवांच्या आधारे त्या आपल्याला सांगितल्या. विश्व उभारणीच्या संदर्भातील त्यांचे विचार आपल्याला कल्पनाविलास वाटू शकतात, कारण आज आपण त्याची प्रचिती नाही. जे अनुभवायला आलेलं नाही आहे त्याचं प्रत्यंतर सद्गुरूंनी समर्थांसारख्या संतांनी घेतलेलं आहे ना, मग त्यांच्या बोलण्यावर विश्वास श्रद्धा ठेवायला काय हरकत आहे. मला त्याचं प्रत्यंतर आलेलं नाही म्हणून काय झालं. संतांनी ज्याची अनुभूती घेतली आहे त्यास मी कसं अवेरू शकतो. इथंच सद्गुरू वचनांवरील निष्ठा, विश्वास, श्रद्धा कामाला येते. ग्रंथातील विश्व उभारणीची संकल्पना एखाद्या वैज्ञानिकानं मांडलेल्या तर्कटाशी पडताळून बघण्याची आवश्यकताच वाटली नाही पाहिजे, कारण तो त्याच्या बुद्धीला प्रमाण मानून अनुमानांच्या आधारे मतं मांडतो. तर आत्मज्ञानी संत सर्व चराचरात भरून उरलेल्या परब्रह्माशी तद्रूप होऊन एखादं तत्त्व सामान्यांच्या कल्याणार्थ सांगून ठेवत असतात. पृथ्वी तलावर हवा पाणी आहे म्हणून मनुष्य जीवन आहे असं आपल्याला वाटतं, पण परमात्म्याशी एकरूप झाल्यावर आपलं वेगळं अस्तित्व न राहता ते सर्वव्यापी होतं. शास्त्र, गुरु, आत्मा या तिघांचा संगम प्रत्येक अणुरेणूमध्ये आहे. त्याची प्रचिती आपण घ्यायला हवी. अशी प्रचिती येते ती शास्त्र गुरु वचनांवरील आगाढ निष्ठेतून, श्रद्धेतून. जेव्हा आत्मप्रचिती येते तेव्हा लक्षात येतं की हे तर सद्गुरू आपल्याला वारंवार सांगत होते, पण तेव्हा आपल्याला तो कल्पना विलास वाटत होता. त्यामुळं अनुमानांचा प्रांत आपण सोडायला हवा, कारण अनुमानात संशय असतो. सद्गुरूंवरील विश्वास, श्रद्धा तो संशय खोडून काढायला मदत करतात. गुरुकृपेनंच मग प्रत्यय येऊ लागतात. प्रपंच असो किंवा परमार्थ, दोन्हीकडेही प्रचिती आवश्यकच आहे. त्याशिवाय यश मिळत नाही. नुसती कल्पना करणं हा अविवेक होय. आतापर्यंत सांगितलेला विश्व उभारणीचा प्रवास सद्गुरूंच्या दृष्टीनं पाहू लागल्यास आपला अविवेक ध्यानात येईल. सर्वत्र राम आहे असं मुखानं म्हणणं म्हणजे अनुमान, तर सृष्टीतील राम बघण्याची दृष्टी प्राप्त होणं म्हणजे प्रचिती होय. ही प्रचिती जेव्हा येते तेव्हा आपलं आचरणच बदलून जातं. मी दुसऱ्याचं दुःख पाहू शकत नाही असं सद्गुरूंची मनोवस्था हेच दर्शवते की ते स्वतःचे राहिलेच नाहीत. त्यांना जिथं तिथं रामच दिसतोय. आप पर हा भाव पार विरून गेला की विश्वाचं खरं स्वरूप कळून येतं. ही देखील प्रचितीच होय. अनुमानामुळं, संशयामुळं आपल्याला अशी प्रचिती येत नाही. निस्वार्थी प्रेमच हा त्यासाठी एकमेव उपाय आहे. आसक्ती सोडून ममत्व त्यागून ही सृष्टी म्हणजे रामच आहे अशा उदात्त भावनेनं जेव्हा आपण विश्वाशी जोडले जाऊ तेव्हा प्रचितीचं दालन आपल्यासाठी खुलं होऊ लागतं. सश्रद्ध अंतकरणानं सद्गुरू वचनांना आचरणात उतरवणं हे प्रचितीचं शास्त्र आहे. जे भेटे भूत ते मानिजे भगवंत ही ज्ञानदेवांची उक्ती किंवा येणाऱ्या प्रत्येकामध्ये मी रामच पाहतो असे सद्गुरूंचं सोपं तत्त्व आचरणात आणलं तरी या भूतलावर ईश्वर निष्ठांची मायंदाळी होईल. आणि हे विश्वची माझे घर ही प्रत्येकाची अनुभूती होईल. त्यासाठी अहंतेचा प्रलय मात्र साधायला हवा. तो कसा साधता येतो याचं विश्लेषण आपण पुढच्या समासामध्ये पाहणार आहोत. पुढे व्यवसाय प्रवृत्ती निवृत्ती दोहीकडे पाहिजे प्रचिती. प्रचिती विन अनुमाने असती ते विवेकहीन. म्हणजे व्यवसायामध्ये प्रपंच असो किंवा परमार्थाचा असो दोन्हीकडे प्रचिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रचितीखेरीज जे लोक केवळ अनुमानावर विसंबून राहतात ते विवेकहीन असतात. ऐसा सृष्टी रचनेचा विचार, सकळीत बोलिला प्रकार, आता विस्ताराचा संवार तोही ऐका. असा हा सृष्टी रचनेसंबंधीचा विचार या ठिकाणी संकलित करून सांगितलेला आहे. आता या विस्ताराचा संवार कसा होतो तेही ऐका. मुळापासून शेवटवरी अवघा आत्मा रामची करी, करी आणि विवरी यथायोग्य. म्हणजे मुळापासून शेवटपर्यंत सर्व काही आत्मारामच करत असतो. तोच करतो आणि तोच यथायोग्य विवरणही करतो. पुढे संवार निरोपीला श्रोती पाहिजे ऐकिला. इतुक्या उपरी झाला समास पूर्ण. म्हणजे पुढील समासामध्ये संवाराचे वर्णन केलेले आहे ते श्रोत्यांनी अवश्य ऐकले पाहिजे. इतक्यावरच हा समास या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे उभारणी निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.